प्रमोद दर्गो पाटील, कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर ऋतुराज बुवा, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य SD गोठे, कला महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन गायकवाड, उपप्राचार्य प्रसाद कुंटे आदी मान्यवरांच्या सोबत प्रमुख पाहुण्यांचं आगमन होतोय। वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ, या समारंभास आता प्रारंभ होतोय। प्रमुख पाहुण्यांचं आगमन होतोय। Let's welcome the honorable guests with a round of applause. Let's welcome them. What can be a bright morning and a colorful morning? We have this pandal, the seating arrangement, the raised platform, the prizes, the prize winners, the coordinates, the subordinates, and the guests which have already arrived over here. Let's welcome them and witness this year's program, the 72nd annual prize distribution ceremony. 72वा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ, या समारंभास प्रारंभ होतोय। आजचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक डॉक्टर अतुलजी लकडे, क्रीडा संचालक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, राष्ट्रीय खेळाडू हॉकी आणि फुटबॉल आणि आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी, यांच्यासोबत माननीय अण्णाराज काडादी, सदस्य संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर, उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर CB नाडगौडा सर, शैक्षणिक सल्लागार माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रमोद दर्गो पाटील, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व विभागाच्या प्राचार्यांच्या सोबतीनं मान्यवरांचं आगमन व्यासपीठात होतंय। टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्वांचं स्वागत करूया। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी ध्वजारोहणासाठी मार्गस्थ व्हावं। NCCचे कॅडेट ध्वजारोहणासाठी घेऊन जात आहेत।
जय शारदे वागीश्वरी। चतुरा कलावयंगुले चतुरा कलावयंगुले संगीत जन्माये नवे संगीत जन्माये नवे जडता मतीची भंगली उन्मेष कल्पतरुवरी उन्मेष कल्पतरुवरी बहरून आल्या मंजिरी बहरून आल्या मंजिरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी। विधिकन्यके विद्याधरी वागेश्वरी वागेश्वरी जय शारदे वागीश्वरी। पूर्वक धन्यवाद प्रिया पाटील। यानंतर संगमेश्वर गीत। चाललेलो चालता है चालू आम्ही पुढे निरंतर शिक्षणाचा ध्यास घेऊन मार्गक्रमिते संगमेश्वर। चाललेलो चालता है चालू आम्ही पुढे निरंतर शिक्षणाचा ध्यास घेऊन मार्गक्रमिते संगमेश्वर। कर्मयोगी बीज लावी स्वकराने करीती सिंचन। कर्मयोगी
मार्गक्रमिते संगमेश्वर शिक्षणाचा ध्यास घेऊन मार्गक्रमिते संगमेश्वर शिक्षणाचा ध्यास घेऊन मार्गक्रमिते संगमेश्वर. तो 72वा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमास आता प्रारंभ झालेला आहे. यानंतर मी विनंती करतो स्वागत आणि प्रास्ताविकासाठी माननीय प्रप्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सरांना. संगमेश्वर कॉलेजच्या 72व्या क्रीडा पारितोषिक वितरण समारंभासाठी मंचावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, हॉकी आणि फुटबॉलचे राष्ट्रीय खेळाडू तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे क्रीडा संचालक माननीय डॉक्टर अतुल लकडे, व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माननीय नाडगौडा सर, या व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय पुष्पराज काडादी सर, प्रामुख्यानं या महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि इव्हॅल्युएशन कमिटीचे प्रमुख किंवा सल्लागार आपण ज्यांना म्हणतो डॉक्टर दर्गो पाटील सर, संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोठे सर, आप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर, ज्युनियर विभागाचे सहकारी डॉक्टर कुंटे सर आणि प्रामुख्यानं या कार्यक्रमाची ज्याला खऱ्या अर्थाने आपण सूत्र म्हणतो ते सांभाळणारे जिमखाना विभागाचे संचालक डॉक्टर आनंद चव्हाण सर, विद्यार्थी प्रतिनिधी जैद शेख, उपस्थित सर्व मान्यवर प्रतिष्ठित व्यक्ती, शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि हा कार्यक्रम आयोजन करण्यामध्ये ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा असतो ते सर्व आमचे कार्यालयीन कर्मचारी आणि विशेषतः या समारंभाला ज्यांनी खऱ्या अर्थानं शोभा आणली ते सर्व पारितोषिक प्राप्त खेळाडू, या सर्वांचं मी महाविद्यालय आणि संस्थेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. कर्मयोगी कैलासवासी आप्पासाहेब काडादी आणि नागप्पण्णा काडादी या बंधुद्वयांनी स्थापन केलेल्या संगमेश्वर महाविद्यालयाला 72 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या दोन्ही संस्थापकांच्या पवित्र स्मृतीला मी मनपूर्वक अभिवादन करतो. या संस्थापकांच्या आदर्श दृष्टिकोनाच्या समोर वारसा ठेवून जी वाटचाल संगमेश्वरनी केली त्यामध्ये कैलासवासी मेघराज काका काडादी आणि नंतर माननीय हेमलता काकू काडादी यांचंही योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. संगमेश्वरचे सर्व माजी प्राचार्य, विशेषतः ज्यांचा उल्लेख आत्ताच झाला प्राचार्य के बोगीशन सर, यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वरने नावलौकिक प्राप्त केलेला आहे. विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय माने साहेब, व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य हे संस्थेच्या प्रगतीमध्ये भरीव योगदान देत असतातच. या सर्व उपक्रमामध्ये जो वारसा आपण म्हणालो तो चालवत असतानाच प्रामुख्यानं कार्याध्यक्ष माननीय धर्मराज काडादी साहेब यांच्या पुढाकारानं संगमेश्वर कॉलेजला सोलापूर शहरातलं पहिलं स्वायत्त महाविद्यालय हा दर्जा मिळाला. एकूण गेली 5 वर्ष स्वायत्त महाविद्यालय हा दर्जा आणि गेल्या 2 वर्षापासून आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत आहोत. या नवीन धोरणानुसार संस्थेची वाटचाल होण्यासाठी सचिव माननीय ज्योती काडादी मॅडम यांचंही मार्गदर्शन अतिशय मोलाचं असतं. सोलापूरमधील शैक्षणिक क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेल्या संगमेश्वर कॉलेजला बेंगलोर येथील नॅक कमिटीने अ दर्जा दिलेला होता. या दर्जाबरोबरच 3.39 हा CGPA स्कोरही आपल्या महाविद्यालयाला मिळाला. 2019 मध्ये आपल्या विद्यापीठाच्या सर्वोत्कृष्ट कॉलेजसाठी संगमेश्वरची निवड झाली. त्याचबरोबर म्हणजे खरं तर आजचे पाहुणे त्यांनाही सांगण्याची वेगळी गरज नाही कारण त्यांचंही योगदान यामध्ये आहे. बेस्ट कॉलेज इन स्पोर्ट्सचा पहिला मान आपल्या विद्यापीठातला संगमेश्वरला मिळालेला होता. ही परंपरा गेली 7 वर्ष सलगपणे बेस्ट कॉलेज इन स्पोर्ट्सचा अवॉर्ड आपल्याच महाविद्यालयाला मिळालेला आहे. मला वाटतं अतुल लकडे सरांपासून ते थेट आजच्या समोर बसलेल्या गुणवंतांपर्यंत, खेळाडूंपर्यंत ही परंपरा आपण जतन केलेली आहे. पूर्णचंद्र पुंजाल क्रीडा चषक म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की ज्यांच्या नावानं हा चषक दिला गेला त्यांचेच विद्यार्थी म्हणून डॉक्टर आनंद चव्हाण सर यांचा परिचय आहे. मला वाटतं त्याचंही त्या सगळ्या वारशाचंही योगदान आपल्या कॉलेजच्या लौकिकामध्ये निश्चितपणे असतं. संगमेश्वर कॉलेजने गेल्या 72 वर्षामध्ये शैक्षणिक गुणवत्ता, सांस्कृतिक व्यासपीठ, त्याचबरोबर विशेषतः क्रीडा क्षेत्रामध्ये देदीप्यमान कामगिरी बजावलेली आहे. केवळ राज्यस्तरावर नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपले खेळाडू
आणि सर्वच क्षेत्रामधले गुणवंत पोचलेले आहेत. मला वाटतं आपल्याला सर्वांना संतोष पवार सरांनी परिचय करून दिला. यामध्ये अर्जुन पुरस्कार विजेत्या वंदना शानबाग, ज्या PT उषाबरोबर ऑलिम्पिकमध्ये धावलेल्या होत्या. त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू अनघा देशपांडे, अगदी अलीकडच्या पिढीतल्या ज्यांना म्हणता येईल योगपटू तृप्ती अवताडे, त्यानंतर हँडबॉलपटू श्रेयश मालप, तलवारबाजीपटू श्रुतिका चव्हाण, अशा कॉलेजच्या सर्व खेळाडूंचा आम्हाला रास्त अभिमान वाटतो. आमच्या यशस्वी खेळाडूंचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. याच भावनेतून क्रीडा गौरव पारितोषिक वितरण समारंभ आपण आज आयोजित केलेला आहे. आजच्या या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक आणि सर्वात महत्त्वाचं संगमेश्वरचे माजी विद्यार्थी माननीय डॉक्टर अतुल लकडे, सर्व मान्यवर यांचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी प्राध्यापिका लीना खमितकर यांना मी विनंती करतो. त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. A very good morning to one and all, dignitaries on the dais, my colleagues from the various faculties, my dear students, ladies and gentlemen. On behalf of Sangameshwar College and Sangameshwar family, I welcome you all to our 72nd Annual Sports Achievement Prize Distribution Program. Today is a big day for we Sangameshwarians. So it's a great pleasure to be here today as we celebrate the achievement of our talented athletes. We are gathered here to honor our annual sports awards ceremony and recognize the dedication and hard work that our athletes have put in. It's my honor to introduce our esteemed chief guest for the program, Dr. Atul Lakde sir, who has been a national hockey and football player and is presently the Director of Physical Education and Sports at Punya Shlok Ahilya Devi Holkar Solapur University, Solapur. I take this moment to proudly mention that Dr. Atul sir has been a past student of our very own Sangameshwar College. Dr. Atul sir has been a renowned sports person, coach and administrator with an illustrious career spanning around 15 to 18 years. Sir has made an indelible mark in the world of football and hockey with n number of national titles, awards and records to his credit. Atul sir embodies the spirit of excellence, dedication and perseverance. Speaking about Atul sir's educational qualification, sir has an MP Ed, MPhil and PhD to his credit. He also is a NET and SET qualified personnel. Sir's contribution in the field of sports is greatly remarkable. He has contributed his expertise as the selection committee member and coach at Solapur University for hockey and football. Sir is the president of Solapur Cities and Districts Hockey Association. Sir has published 2 books. The first one, The Journey of World's Most Popular Game, Football, and the second one, Field Hockey, National Game of India in General Parlance. Sir has participated in about 25 number of state, national and international seminars and conferences. Dr. Atul sir has been the organizing secretary for sports like hockey, football, wrestling, kabaddi, volleyball, etc. at Solapur University. Atul sir's contributions do not end just here. He has been the organizing secretary for university-level seminars on revised syllabus structure of compulsory physical education for BA, BCom, BSc, BBA, and biotechnology. Dr. Atul sir is a hockey and football champion known for his dedication, hard work, and leadership. Sir, we are honored to have you here with us today to share with us your knowledge and experiences. We are truly grateful to Dr. Atul Lakde sir for accepting our invitation to be our chief guest for today's event. Let us all give a round of applause for our esteemed chief guest. We look forward to hearing it from you, sir. Thank you so much. मनपूर्वक धन्यवाद मॅडम. यानंतर अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रमुख पाहुण्यांचे सत्कार होतील. मी सगळी सूत्र कोमल कोंडा मॅडम यांच्याकडे देतोय. For every celebration,
we always try to share our joy with our near and dear ones, with our well-wishers, with our friends, with our guests. And that being so, we even show our gestures by offering our reverences. And here at Rome, we are witnessing the 72nd annual prize distribution ceremony with our esteemed guests, our management, the administration, the coordinates and the subordinates, the students and parents. And this treat for the eyes feels complete when we offer the token of love by honoring the raised platform. I request Honorable Shri Annarajji Kada, Executive Member of Sangameshwar Education Society and Chairman Shri Siddheshwar Sahakari Sakhar Karkhana to please do the honor and felicitate our today's chief guest, Honorable Dr. Atulji Lakde, Director of Physical Education and Sports, Punyashlok Ahilya Devi Holkar, Sholapur University. Let's give a big round of applause. We are honored to have you here, sir. And now, moving further, I request our principal in charge, Dr. Ruturaj Bua, sir, to do the further honors. I kindly request you, sir, to felicitate Honorable Shri Annarajji Kadadi, the Executive Member of Shri Sangameshwar Education Society and the Chairman Shri Siddheshwar Sahakari Sakhar Karkhana. Of the days. Yes, I feel smudged having a perfect panoramic view to graceful honoring fragment of today's occasion. Fine, thank you all once again. What if the dish is cooked and not garnished? What if a person is presentable but not groomed? What if flowers are collected but not bouquet? What if a team is built and not portrayed? And what if an institution is scaling the heights and not acknowledged? I guess everyone is lending the ears to my rhetorical questions. Let's witness this honors. A clap for the guests who are all the way here participating in this celebration. Thank you all the dignitaries. You have spared your valuable time, and as a family member, you are witnessing this program with us. Yes, all of you are lending the ears to my rhetorical questions. Just now I have questioned. Yes, you are hearing it right. This so-called annual function is all the way organized to give a pat to ourselves, contemplating over the insights of our institutional progress for the academic year of 2024-25. Thus, I call upon Dr. Anand Chavan, Director, the Gymkhana Department, to come forward and present the report of academic year 2024-25. Over to you, sir. Thank you. 12व्या वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरणाचा अहवाल आपल्या समोर मी सादर करतोय.
72व्या वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभात यशाच्या वाढत्या आलेखाचा अहवाल सादर करण्यात मला कॉलेज व जिमखाना विभागाचा सार्थ अभिमान आहे. सालाबादप्रमाणे कॉलेजच्या सुट्टीमध्ये फिटनेस कॅम्पची सुरुवात केली. या कॅम्पमधून शारीरिक मानसिक तंदुरुस्तीबरोबर सकारात्मक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न केला जातो. कॉलेजच्या सुरुवातीस 21 जून म्हणजे योगा डे मैदानावर योग करून घेऊन योगाचे महत्त्व पेटून दिले जाते. 23 जून ऑलिम्पिक डे सोलापूरमध्ये आपल्या कॉलेजने साजरा करण्यास सुरुवात केली. यामध्ये सायकल रॅली, मॅरेथॉन दौड, ऑनलाईनच्या माध्यमातून ऑलिम्पिकबद्दल महत्त्व, स्वरूप याच्याबद्दलची माहिती सांगण्यात आली. संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्था अंतर्गत शाखेतील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संगमेश्वर प्रीमियर लीग क्रिकेट टेनिस स्पर्धेचं हे 3रं वर्ष आहे. या स्पर्धेमध्ये 9 संघांनी सहभाग घेतला. सर्व सामने अत्यंत रंगतदार झाले व सुपर ओव्हरमध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये सिनियर सायन्सचा उपविजेतेपद तर संगमेश्वर पब्लिक स्कूलने विजेतेपद मिळवले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत खेळामध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करण्यात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या महाविद्यालयास सन 18-19 या वर्षापासून डॉक्टर पूर्णचंद्र पुंजाळ चषक प्रदान करण्यास सुरुवात केली. त्या वर्षापासून आज तागायत आपल्याच कॉलेजने डॉक्टर पूर्णचंद्र पुंजाळ चषक आपल्याकडेच ठेवण्याचा मान मिळवला. हा सगळा खेळाडूंचा मान आहे. कुमारी कल्याणी चव्हाण हिने गोवा येथे झालेल्या एशियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी तिची निवड झाली. तिने आपल्या कॉलेजमधून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये तिची निवड झाली आहे. यावर्षी लॉन टेनिसमध्ये कुमारी कांचन चौगुले व शर्वरी वाघमोडे या दोघींनी वेझोन स्पर्धेत विद्यापीठाकडून खेळताना सिल्वर मेडल मिळवले व राष्ट्रीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ करून खेलो इंडियासाठी या दोघीही पात्र ठरलेल्या आहेत. त्याचबरोबर रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये श्रद्धा दिवटे व त्वरिता कटके या दोघींनी वेझोन नॅशनल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत खेलो इंडियासाठी पात्र ठरलेले आहेत. क्रीडा महोत्सव स्पर्धेत विनीत दिनकर याने 4x100 मीटर रिलेमध्ये ब्रांज मेडल मिळवलेलं आहे. सोलापूर विद्यापीठात आयोजित 30 खेळ प्रकारापैकी आतापर्यंत 26 खेळ प्रकारात कॉलेजने सहभाग नोंदवलाय. त्यापैकी 12 मुले व 9 मुली संघांनी विजेते व उपविजेते पद पटकावले. आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी व क्रीडा महोत्सवासाठी आपल्या कॉलेजमधून आज तागायत 70 खेळाडूंचा सहभाग नोंदवलेला आहे. आपल्या संगमेश्वरच्या गतवर्षीच्या खेळाडूमधून आजपर्यंत म्हणजे खूप खेळाडूंची संख्या त्यात आहे, पण त्यामध्ये ॲड झालेली गेल्या वेळेस 14 खेळाडू जे शिकत असतानाच खेळाच्या माध्यमातून राज्यस्तरीय किंवा केंद्रीय याच्यामध्ये पोलीस आर्मीमध्ये खेळाच्या बेसवर भरती झालेला हा सगळ्यात मोठा मान खेळाडूंसाठीचा आहे. आपल्या संस्थेमधील ज्युनियर विभागाने सुद्धा भरीव कामगिरी करत महाराष्ट्रातर्फे दिला जाणारा गतवर्षीचा बेस्ट कॉलेज इन स्पोर्ट्स या उत्कृष्ट जिल्हा पुरस्कार पटकावला. तसेच त्या स्वरूपात शासनातर्फे 83,539 रुपयाचं पारितोषिक सुद्धा मिळवलेलं आहे आणि ते आज तागायत संगमेश्वर कॉलेजच मिळवत आहे हे अभिमानानं सांगावं असं मला वाटतं. डर्बन साऊथ आफ्रिका येथे झालेल्या कराटे कॉमनवेल्थ स्पर्धेत आमच्या कॉलेजची खेळाडू आर्या यादव हिने सुवर्ण पदक मिळवून आपल्या कॉलेजचे आपल्या जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. आकृती सोनकुसरे हिने राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत खेलो इंडिया स्पर्धेसाठी ती पात्र ठरलेली आहे. तर शालेय राष्ट्रीय स्पर्धेत खालील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. विपुल कुडक्याल डायव्हिंगमध्ये रौप्य पदक आहे, गीतेश काळे पॉवर लिफ्टिंगमध्ये कांस्य पदक आहे, विजय जाधव हँडबॉल, समृद्धी घाळे फेन्सिंग. हँडबॉल, लॉन टेनिस, फेन्सिंग, डॉजबॉल या खेळात एकूण 17 खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. गतवर्षी एकूण 53 खेळाडूंनी 12वी बोर्ड परीक्षेत ग्रेस गुण मिळवलेत. यावर्षी एकूण 57 खेळ प्रकारापैकी 37 खेळात सहभाग नोंदवला तर 20 खेळात उपविजेते व विजेते पद पटकावले. हा आलेख मी आपल्या समोर ठेवलाय. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद डॉक्टर आनंद चव्हाण सर. यानंतर प्रमुख पाहुण्यांचं भाषण. काय कवे कैलास मानून कष्ट करीती हात सारे दिन असोवा रात आम्हा भान याचे नाव रे.
या ओळी सार्थ ठरवत क्रीडा विभागाची घौडदौड सुरू आहे. हे अतुलजींना माहिती आहे कारण ते आमचे माजी विद्यार्थी आहेत. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. माजी विद्यार्थी म्हणून मी पहिलं सुरुवात करतोय. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय काडादी साहेब, प्राचार्य बुवा सर व सर्व मान्यवर, सर्वप्रथम मला इथं तुम्ही बोलवलं माझ्या महाविद्यालयामध्ये गेस्ट म्हणून, त्याबद्दल आपले खरंच मनापासून खूप खूप आभार व धन्यवाद. आज जो मी इथं उभा आहे तो माझ्या शिक्षकांमुळे आहे. आता तुम्ही म्हणाल स्पोर्ट्सच्या कार्यक्रमामध्ये शिक्षकांचं नाव घेताय सर, तर त्याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. असेच कार्यक्रम व्हायचे इथे ज्यावेळेस मी कॉलेजला ॲडमिशन घ्यायचो आणि सर्व असं बसले असायचं आणि मी बाहेर फिरायचो इकडे तिकडे. मग मला एका शिक्षकांनी म्हणलं, अरे तू बाहेर का फिरतोयस, आत बस. तर मी शिक्षकाचा मान ठेवला आणि पाठीमागं बसलो. जसं वर्ष पुढं गेलं मी थोडीशी मेहनत केली आणि मग नंतर मी पुढे येऊन बसलो. म्हणजे आता ही जी आहेत ना मंडळी इथं, म्हणजे हा प्रवास तुम्हाला कळलाय मला काय म्हणायचंय, की बाहेर फिरणारा मुलगा पाठीमागं बसायचा आणि नंतर फर्स्ट लाईनमध्ये येऊन पुरस्कारासाठी बसायचा आणि आज त्याच शिक्षकांमुळं आज मी इथं बसलोय. म्हणजे लक्षात ठेवा की शिक्षक हा आपल्या आयुष्यात फार मोठा घटक असतो. टॅलेंट सगळ्यातच असते, फक्त ती बाहेर आणणे आणि प्रॉपर चॅनलाइज करणे हा आपला शिक्षक असतो, तो ॲकॅडमिक्स असो किंवा स्पोर्ट्स असो. तर मला ह्या महाविद्यालयामध्ये माझं सौभाग्य आहे की मला असे शिक्षक मिळाले की ज्यांनी मला बाहेर फिरण्यापासून ते आज स्टेजपर्यंत आणण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. त्यामुळं एक लक्षात ठेवायचं की शिक्षकापेक्षा कोणीही मोठा नसतो आणि खेळापेक्षा खेळाडू कधीच मोठा नसतो. त्यामुळं तुम्ही आज जे आहात ते तुमच्या खेळामुळे, तुमच्या प्रयत्नामुळे आहे. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं व क्रीडा संचालक या नात्याने मी सर्व विजेत्या खेळाडूंचं पहिलं अभिनंदन करतो आणि मान्यवरांना सांगू इच्छितो की ह्या शैक्षणिक वर्षापासून 24-25 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जे खेळाडू सहभाग नोंदवतील महाविद्यालयाच्या वतीने त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या वतीने प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जाणार आहेत. आणि असे 3 खेळाडूंनी ह्याचा ॲप्लिकेशन्स आले, त्या दोघांना आपण 2-2 लाख रुपये विद्यापीठाच्या वतीने दिले. त्यामुळे येणारा काळ हा खूप चांगला आहे. सर्वांना माझ्या अपील आहे खेळाडूंना की आपण चांगलं प्रयत्न करावं तर इंटरनॅशनल पातळीवर गाठावं. महत्त्वाची गोष्ट आहे की बरेचसे लोक म्हणतात की मला कष्ट करण्यामध्ये कंटाळा येतो. मग मी त्यांना असं विचारतो की तुम्ही एक दिवस काय करा, फक्त खुर्चीवर बसून राहा, मग विचार करा कंटाळा म्हणजे काय असतं. कष्ट करण्यातला कंटाळा असतो का फक्त निवांत रिलॅक्स एन्जॉय करत कंटाळा असतो. तर ते न करता तुम्ही प्रयत्न करा आणि आहे त्या गोष्टीवर समाधान मानू नका. मीही तुमच्यासारखाच विद्यार्थी होतो. 50% मी विद्यार्थी आहे सर. फ्रॉम 52 to 53% आय एम द गोल्ड मेडलिस्ट ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी अँड नांदेड विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी, MP.Ed मध्ये MPhil केली. PhD मध्ये पुण्यश्लोक सोलापूर विद्यापीठ पहिलं होतं, आता नाव बदललंय. तर त्या विद्यापीठाचा फिजिकल एज्युकेशन मधला पहिला PhD होल्डर मी आहे सर, म्हणजे विद्यापीठ स्थापनेपासूनचा. मी कधी असा विचार केला नव्हता की मी एवढं अकॅडमिक पुढं जाईन आणि सेट आणि नेट असल्या अवघड परीक्षा ज्या असतात त्याही मी क्लिअर आहे. सांगायचा उद्देश काय की फक्त खेळून चालणार नाही, इथं येण्यासाठी किंवा तिथं बसण्यासाठी अकॅडमिकचं साथ गरजेचे आहे. जे म्हणतात ना की खेळू नको, अभ्यास कर, अभ्यास कमी कर पण खेळ भरपूर, बी प्लॅन ठेव, तसं नाही. तुम्हाला आता इथून पुढं जायचं असेल तर खूप कॉम्पिटिशन आहे. अकॅडमिकची जोड असणं फार महत्त्वाचं आहे. आणि संगमेश्वर महाविद्यालयामधल्या जो वातावरण आहे तो फार म्हणजे फार पोषक आहे की तुम्ही तुमच्या सर्वांगीण विकासामध्ये कॉलेज तुम्हाला प्रमोट करतं आणि तुम्ही त्याचा फायदा घेऊन तुमच्या जे गुण आहेत, सुप्त गुण आहेत किंवा जे काही ॲस्पेक्ट्स कॉर्नर जे तुम्ही आतापर्यंत एक्सप्लोर केले नाहीत ते एक्सप्लोर करा. फुल पोटेन्शियलने तुम्ही मेहनत करा. अकॅडमिक असो, NCC असो आणि स्पोर्ट्स असो, सगळ्यांमध्ये आपलं नाव करा. जरुरी नाही की फक्त स्पोर्ट्समध्ये झालं पाहिजे. एवढंच मला सांगायचं इथं. आणि दुसरी गोष्ट आहे की फॅसिलिटीज ज्यावेळेस तुम्हाला प्रोव्हाइड होतात त्या फॅसिलिटीजचा पूर्ण उपयोग घ्या. तुम्ही समाधान मानू नका, मेहनत करा भरपूर. आणि ज्या गोष्टी कमी असतील, मला वाटत नाही की संगमेश्वर सारखं महाविद्यालय किंवा ज्या फॅसिलिटीज इथं प्रोव्हाइड किंवा एवढा मोठा कार्यक्रम, आत्ताच मी सरांना बोललो की आमच्या वेळेस सर्व एकच प्राइज डिस्ट्रीब्युशन असायचं, पण आता क्रीडा विभागाचं सेपरेट प्राइज डिस्ट्रीब्युशन घ्यायची वेळ आली आहे. म्हणजे ही अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यात तुम्हीही तेवढेच हे आहात.
मला इथं बोलवलं, मला संधी दिली, मला एक्सप्रेस करायचं. आता खेळाडू म्हणून मला जास्त स्टेज डेअरिंग नाही आहे, तरी देखील मी आपलं वरती फिट आहे, पण खाली काय होते मलाच माहीत आहे, टू बी ऑनेस्ट. कधी मराठीत भाषण नाही, इंग्लिश मिडियमचं असल्यामुळं इफ यू आस्क मी टू स्पीक इन इंग्लिश आय विल गो विथ द होल डे. बट तसं नको की सगळ्यांना पण गोष्टी कळल्या पाहिजेत. पण तुम्ही खरंच खूप चांगलं यश संपादन केलंय. फक्त सेटल राहू नका, आणखीन मोठ्या लेवलवर जायचा प्रयत्न करा. तुम्हाला हे महाविद्यालय स्पोर्ट डिपार्टमेंट तुमच्या पाठीशी आहे आणि विद्यापीठाच्या वतीनं पण आणखीन बऱ्याचशा आम्ही स्कीम्स आणतोय. खेलो इंडिया अंतर्गत मल्टीपर्पज हॉल आम्ही तिथं बांधतोय. तो 20 कोटीचा हॉल आहे. 20 crores हॉल आता सध्या कम्प्लिशनच्या टर्नवर आहे. मेन बिल्डिंग सुद्धा 60 crores आहे, ती शिफ्ट होते आता. मे बी 31 मेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती असते, ती 300वी जयंती आहे आणि त्यानिमित्त माननीय पंतप्रधान महोदय आणण्याचा विद्यापीठ प्रशासनाच्या वतीनं आम्ही प्रयत्न करतोय की त्या बिल्डिंगचं आणि इंडोर हॉलचं उद्घाटन व्हावं. त्या कार्यक्रमासाठी मी पर्सनली मॅनेजमेंटला आणि सर्व खेळाडूंना इन्व्हिटेशन देणार आहे. तोही या, त्या पण फॅसिलिटीजचा तुम्ही उपभोग घ्या. आणि मला बोलवलं, माझा सत्कार केला, मला बोलण्याची संधी दिली. काय थोडं बहुत चुकलं असेल तर समजून घ्या. सर्वांचं विजेत्यांचं परत एकदा मनापासून अभिनंदन. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. बाहेर फिरणाऱ्याला व्यासपीठावर स्थान मिळवण्यासाठी संगमेश्वरच्या शिक्षकांनी आणि संस्थेनं योगदान दिलं, यासाठी आपण कृतज्ञ आहात. याबद्दल आपला आम्हास अभिमान वाटतो. प्रयत्न करा, कष्ट करा, कष्टाशिवाय यश नाही. शैक्षणिक प्रगती ही महत्त्वाची आहे, हा संदेश देखील आम्हास आपण दिला, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर मुख्य पारितोषिक वितरण. क्रीडा पारितोषिक वितरणासाठी यादी वाचनासाठी सर्वप्रथम येत आहेत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक विक्रांत विभूते. विभूते सरांना विनंती की त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा पारितोषिकाचं यादी वाचन करावं. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक प्रदान करावं यशस्वी खेळाडूंना. प्रभात सर्वांना. संगमेश्वर महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंचा अभ्यास आहे. सर्वप्रथम श्रेयस तळभंडारे याने 2024-25 या वर्षात जयराज मळ्याप्पा काळजी सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार पटकावलेला आहे. या पुरस्काराचं स्वरूप आहे 1000 रुपये आणि त्यांनी जम्मू काश्मीर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. त्याचप्रमाणे विभागीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व स्पर्धेमध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त केले. त्यानंतरचे पारितोषिक कुमारी श्रुतिका चव्हाण 2024-25 या वर्षाचा चिते तलवारबाजी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले. तसेच जम्मू काश्मीर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक. करावा. पुढील समृद्धी गाळे पाटणा बिहार येथे झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. तसेच जिल्हास्तर, विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवले. विजय जाधव पंजाब लुधियाना येथे झालेल्या राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेमध्ये सहभाग. त्याचप्रमाणे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये, विभागीय स्पर्धेमध्ये, जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी. Let's cheer up the winners. Please do clap. त्यानंतर गीतेश काळे हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावले. विपुल कुलक्याल राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये डायव्हिंग 1 मीटर प्रकारामध्ये रौप्य पदक पटकावलंय. तसेच जिल्हास्तर, विभागस्तर, राज्य स्पर्धेत सुवर्ण पदक व रौप्य पदक पटकावलंय. या बक्षिसाच्या स्वरूपामध्ये त्यांना ट्रॅकसूट, एक फाईल, किट बॅग या स्वरूपाचं आहे.
त्यानंतर पुढे रुद्राक्ष खटावकर, गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावले. द्वितीय पारितोषिक या ठिकाणी आता सुरू करतो आहे. सर्वप्रथम ईशान मेरू, बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत सहभाग नोंदवला. तसेच पुणे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या विद्यार्थ्यांचा उत्साह टाळ्यांच्या गजरामध्ये आपण वाढूया. सुमित जाधव, औरंगाबाद येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये सांघिक प्रकारात पदक प्राप्त केलेले आहे. व्यंकटेश खंडेलवाल याने सुद्धा औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेमध्ये पदक प्राप्त केलेले आहे. तनिष लवटे, जालना येथे झालेल्या डॉटबॉल राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त केलेले आहे. बुलढाणा येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेमध्ये आपल्या कॉलेजमधील हँडबॉल संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. ओम देवकांबळे, हर्षद माने, तेजस पवार, अजय जाधव, उमरान पेरंपल्ली, सारंग पवार, आर्यन सोलकांबळे, मयूर लाटे, अनिकेत भोसले, ओम कोळी आणि सोहम लब्बा या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. Let's clap. वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ माननीय या संघाचं पारितोषिक दिल्यानंतर एक ग्रुप फोटो होईल संघाचा. अतुल जलगडे यांच्या हस्ते होतं. हा संपूर्ण संघ आहे. विद्यार्थी खाली बसतील फोटोसाठी. आवटेनं सहकार्य करा. सदा 11वा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ या प्रसंगी माननीय डॉक्टर अतुल जलगडे, क्रीडा संचालक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे आणि राष्ट्रीय खेळाडू हॉकी आणि फुटबॉलचे हा संपूर्ण संघ टाळ्यांच्या गजरात त्यांचा उत्साह आपण वाढवतो. त्यानंतर तृतीय पारितोषिक कुमारी पूनम उपासने, सोलापूर शहर कर्मचारी राममुली प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. तसेच कॉलेजमध्ये खो खो खेळाडू समृद्धी बनसोडे, मैदानी काही प्रकारात प्रथम क्रमांक. तसेच पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग कॉलेज लेवल क्रिकेट संघातील खेळाडू वैभवी धोत्रे, मैदानी स्पर्धेची गोळाफेक प्रकारात क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग. दक्षता घुगरे, मैदानी स्पर्धेत 400 मीटर अडथळा शर्यतीत प्रथम क्रमांक व पुणे विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग. प्रियंका तलवार, 110 मीटर अडथळा शर्यतीत प्रथम क्रमांक व पुणे विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग. घोषदेव काळे, शहर 800 मीटर व 1500 मीटर धावणे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. ओंकार घोडके, उंचवडी व तिहेरी उडी या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. अनुष्का काळे, बुद्धिबळ स्पर्धेमध्ये पदक मिळवून विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. समृद्धी चक्रे, योगासन या खेळामध्ये क्रमांक मिळवून द्वितीय क्रमांक मिळवून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. मधुरा कुर्डे, 50 मीटर जलतरण प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. समर्थ कदम, शहर स्क्वॅश स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. पौर्णिमा पुजारी,
शहरस्तरीय बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, सिकई मार्शल आर्ट या खेळामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तसेच पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. गत वर्षी राज्य स्पर्धेत तिने रौप्य पदक पटकावले होते. मयुरी पुजारी शहरस्तर बॉक्सिंग, स्केटिंग व सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग. संस्कृती अंजी खाने सिकई मार्शल आर्ट, किक बॉक्सिंग, बॉक्सिंग प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला व विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. सौंदर्या कोंगारी बॉक्सिंग, जुडो, वुशू या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. अनुष्का जगताप शहरस्तर स्केटिंग, कराटे व तायक्वांदो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. Let's cheer the sportiveness of all these students with the claps. गौरी हडपदरू सोलापूर शहरस्तर वुशू व जुडो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. आदर्श मस्के कुस्ती व वेटलिफ्टिंग खेळ प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून पारनेर येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्याची आता 12वीची परीक्षा असल्यामुळे ते पालक इथे आले आहेत. पालकांनी तो पुरस्कार स्वीकारावा. ओंकार बिराजदार वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. तसेच कॉलेजच्या व्हॉलीबॉल संघातील खेळाडू. समर्थ केत शहरस्तर कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. दक्ष कासेकर कुस्ती जुडो स्पर्धेत प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग. पवन सहानी वुशू व जुडो स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग. विश्वजित महावरकर शहरस्तर बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग. श्रवण वालीकर त्यांचे कौतुक आहे. श्रवण वालीकर शहरस्तर बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेत सहभाग. संगमेश्वर शिरोळकर शहरस्तर बॉक्सिंग, सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला व पुणे विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग. मलकारी वडरे कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक मिळवून पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग. वैयक्तिक खेळातील हे खेळाडू होते. आता सांघिक प्रकार. ज्या गेमचं नाव घेईल त्या गेम मधील सर्व खेळाडूंनी यायचं आहे. सर्वप्रथम शहरस्तर बास्केटबॉल स्पर्धेत मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले आहे. त्यामधील बास्केटबॉल संघातील मुली रोशनी ताटीपामूल, श्रेया माने, त्रिशा मोरे, गार्गी कोरे, शिप्रा देशपांडे, गुण नडगिरी, श्रेया दसाडे, ऋतुजा यादगिरी. Let's cheer this team for their achievement. Please do clap. पुढील संघ सोलापूर येथे झालेल्या शहरस्तर बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेत मुलींच्या संघाने विजयी व उपविजेतेपद पटकावले. त्याचप्रमाणे बॅडमिंटन विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. संघातील खेळाडू श्रेया मिस्किन, पालवी ढेंगळे, नालंदा बाबर, निर्जला जाधव. Yes, claps should be involuntary. Those are not to be instructed. अनुष्का सगर, तन्वी माने, वैभवी बनसोडे, वैष्णवी खरटमल, तृप्ती सुरवसे, प्राची बर्ले. Congratulations team. A big round of applause for these girls. Please do clap, audience. पुढील संघ आहे खो खो. सोलापूर शहरस्तर खो
विजेतेपद मिळवले आहे. त्या संघातील खेळाडू प्राची बर्ले, अपेक्षा कांबळे, कोमल बिराजदार, भाग्यश्री आळकी, सौभाग्य कोळी, भाग्यश्री परदेशी, निकिता कुलकर्णी, हर्षदा बारडोल, प्राची शिंदे, नरगिस उस्ताद. Wonderful girls team. Congratulations. Let's clap once again for this team. मुलांचा संघ आहे सोलापूर शहर बास्केटबॉल व नेटबॉल स्पर्धेत विजेतेपद. त्याचप्रमाणे संगमनेर झालेल्या नेटबॉल स्पर्धेमध्ये उपविजेतेपद आणि अकलूज येथे झालेल्या बास्केटबॉल स्पर्धेमध्ये उपविजेतेपद. त्यातील खेळाडू इजान खान, जुबेर अडकी, ओनम इंगळे, सैफुल्ला सय्यद, अथर्व कट्टा, उमेर तांबोळी, ओंकार माळी, अक्षय जय्यावाले, मुदस्सर सय्यद, नीरज हेमगड्डी, यश तोरणे, अफ्ताब शेख, रोहन यलशेट्टी. तोरण्याचे पालक आले आहेत तिथं. यश तोरण्याचे पालक आहेत. Congratulations, boys. Let's cheer them up, audience. संघ बॉल बॅडमिंटन मुलांच्या संघाने शहर स्तर बॉल बॅडमिंटन मध्ये विजेतेपद मिळवले. त्याचप्रमाणे मंगळवार झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संघातील खेळाडू सुमित पाटील, समर्थ मिटकरी, प्रेम शिंदे, यज्ञेश जोशी, अथर्व ग्रुप, सोहम देशपांडे, समर्थ पवार, श्रीपाद हळदे, तुषार शेळके या सर्व खेळाडूंचं अभिनंदन. Hearty congratulations to this team. A big clap. संघ बॅडमिंटनच्या मुलांच्या संघाने शहर स्पर्धेमध्ये उपविजेतेपद मिळवले. त्यातील खेळाडू हर्षल लवटे, श्रेयस शिंदे, श्रीवर्धन दोंडे, ओंकार कुलकर्णी, अथर्व गुंड. Congratulations. पुढील संघ आहे क्रिकेटच्या मुलांच्या संघाने शहर स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले आहे. त्यातील खेळाडू समर्थ तोरनाल, हर्ष पटेल, सिकंदर बिराजदार, अथर्व करमकोंडा, उस्मान तुगूर या ठिकाणी दोघं उपलब्ध आहेत. Congratulations. Let's clap for them. पुढील संघ फुटबॉलचा. फुटबॉल संघाने शहर स्पर्धेमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे. त्यामध्ये आर्यन कपसे, गणेश वर्धीमठ, साईप्रसाद काकोलकर, प्रज्वल अडगे, रोहन जाधव, आदित्य राठोड, सत्यन साळुंके, सयाजीराव जगताप, साहिल फतेवाले, भूषण माने, ओम गणेश अन्वेकर, आर्य अंबरसिद्धी, यश नवले, आयाम कमतात. Congratulations, team. हॉकी संघाने सुद्धा स्पर्धेमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे. त्यामध्ये खेळाडू आहेत समर्थ गुरव, अनिकेत बिराजदार, पृथ्वीराज शिंगुंडे, समर्थ बरोटी, पृथ्वीराज संगीवाले, अहमद पाटील, संदीप रेड्डी. Team members, hearty congratulations. Let's clap for them.
कुछ करिए नस नस मेरी खोले हाय कुछ करिए पतंगों में भिड़ती उमंगों में खेलों के मेलों में पल खाती रेलों में गन्नों के मीठे में खद्दर में छींटे में ढूंढो तो मिल जाओगे तब ताबो गीतों में रंग है समाज निखरे और खुल के आज बिखरे मन जाए ऐसी होली रग रग मचल के बोली टस है ना बस है जी जिद है तो जिद है जी घिसना यूं ही पिसना यूं ही पिसना यूं ही बस करिए कोई तो चल जिद फड़िए तुम बेतरिए या मरिए हाय कोई तो चल जिद फड़िए तुम बेतरिए या मरिए चक रे
Inter-Collegiate Tournament. He participated West Zone Inter-University Kabaddi Tournament. Shreyash Gaikwad, a member of a college Kabaddi runners team at Solapur University Inter-Collegiate Tournament. He participated West Zone and Krida Mahotsav Kabaddi Inter-University Tournament. Chinmay Utpat, Pratap Survase, member of a college handball winner team at a Solapur University Inter-Collegiate Tournament. He participated West Zone Inter-University Handball Tournament. Basavraj Kingi, a member of a college handball winner team at a Solapur University Inter-Collegiate Tournament. He participated West Zone Inter-University Handball Tournament. Gaurav Wagmode, a member of a college handball winner team at a Solapur University Inter-Collegiate Tournament. He participated West Zone Inter-University Handball Tournament. Chaturbhuj Kasdev, a member of a college handball winner team at a Solapur University Inter-Collegiate Tournament. He participated West Zone Inter-University Handball Tournament. Soham Khelkar, he participated West Zone Inter-University Table Tennis Tournament. Sheikh Farhan, a member of a college volleyball winner team at a Solapur University Inter-Collegiate Tournament. He participated West Zone Inter-University and Krida Mahotsav Volleyball Inter-University Tournament. Sumit Batsute, a member of a college volleyball winner team at a Solapur University Inter-Collegiate Tournament. He participated West Zone Inter-University and Krida Mahotsav Volleyball Tournament. Ajinkya Patil, Malik Nadaf, a member of a college volleyball winner team at a Solapur University Inter-Collegiate Tournament. He participated West Zone Inter-University and Krida Mahotsav Volleyball Tournament. Vedant Davewale, a member of a college basketball runners-up team at a Solapur University Inter-Collegiate Tournament. He participated Inter-University West Zone Basketball Tournament. Atharva Benzarpe, a member of a college basketball runners team at Solapur University Inter-Collegiate Tournament. He participated Maharashtra State Krida Mahotsav Inter-University Basketball Tournament. Kaustubh Zamgi, a member of a college basketball runners-up team Solapur University Inter-Collegiate Tournament. He participated Maharashtra Krida Mahotsav and West Zone Inter-University Basketball Tournament. Om Ibrahimpur, a member of a college basketball runners-up team at a Solapur University Inter-Collegiate Tournament. He participated Maharashtra State Inter-University West Zone Inter-University Basketball Tournament. Pratik Shinde, a member of a college Kho-Kho runners-up team at a Solapur University Inter-Collegiate Tournament. He participated Krida Mahotsav and West Zone Inter-University Kho-Kho Tournament. Sheikh Mohib Sumit Rajput, a member of a college football winner team at a Solapur University Inter-Collegiate Tournament, participated West Zone Inter-University Football Tournament. Pratik Gaikwad, a member of a college football winner team at a Solapur University Inter-Collegiate Tournament. He participated West Zone Inter-University Football Tournament. Nityanand Pattansetti, audience, please cheer up. Sujal Kore, he participated All India Inter-University Hockey Tournament. Tushar Avtade, let's clap for the winners. A member of a college yoga winner team at a Solapur University Inter-Collegiate Tournament. He participated West Zone Inter-University Yoga Tournament. Suyog Swami, a member of a college yoga winner team at a Solapur University Inter-Collegiate Tournament. He participated West Zone Inter-University Yoga Tournament. Pawan Bansode, a member of a college air pistol shooting winner team at a Solapur University Inter-Collegiate Tournament. He participated All India Inter-University Air Pistol Shooting Tournament. Yashraj Pawar, a member of a college air pistol shooting at a winner Solapur University Inter-Collegiate Tournament. He participated All India Inter-University Pistol Shooting Tournament. Third prize, our senior college volleyball women team, first place at the Solapur University Inter-Collegiate Tournament.
नेहा साठे, नंदिनी राठोड, श्रद्धा दबे, कृपा शिंगण, स्वाती झिंगाडे आणि वर्धना दपाटे. Congratulations, Team Girls. Audience, please do cheer up the winners. Let's clap. Our senior college yoga women team first place continuously 4 year at Solapur University Intercollegiate Tournament. समृद्धी खिलारे, गीतांजली डोने आणि श्रुती दरेकर. Our college basketball women team continuously 6 year winner at a Solapur University Intercollegiate Tournament. Aishwarya Raut, Riya Isapure, Simran Apte. Our senior college boxing women team winner at a Solapur University Intercollegiate Tournament. Vasundhara Sate, Sakshi Masood, Our senior college handball women team continuously 8-year winner at a Solapur University Intercollegiate Tournament. Shraddha Walikar, समृद्धी कदम, वैष्णवी गडदे, वैष्णवी भोसले, रुचा शिंदे, प्रज्वला हिरेमठ. Congratulations, team. Let's clap for them. Saundarya Mane, she got second place in high jump event intercollegiate tournament. Renuka Babladi, she got second place in 10,000 meter run event at an intercollegiate tournament. Bhakti Lokhande, third prize, men, Arjun Bhosle, Shravan Nandurkar. He got second place in weightlifting and wrestling intercollegiate tournament. Let's clap for the winners. Bhakti Lokhande, she got second place in 400 meter freestyle swimming event intercollegiate tournament. Ritesh Pedde, he got second place in best physique intercollegiate tournament. Our senior basketball men team continuously 5-year winner Pranav Thawar, Uday Pawar, Vinit Aigole. Our senior college handball team continuously 10-year winner at a Solapur University Intercollegiate Tournament. Mallari Survase, Ritesh Pawar, Chetan Chavan. Football team our senior college football team continuously 5-year winner at a Solapur University Intercollegiate Tournament. Adarsh Birazdar, Tushar Gange, Prajot Kamble, Sumit Hodgikar, Yash Vadverav, Samarth Chalwadi, Aditya Kadam, ऋतुराज गोडके, राहुल शिंदे, निरंजन ढोबळे, रावत दुबे, संकल्प रुद्रेश, स्टीफन भोसले, राज कुष्टे, प्रणव शिंदे, आर्यन वाघमारे आणि पार्थ भोसले. Congratulations, team. Let's cheer them up with the claps. कबड्डी टीम our senior college kabaddi team
our senior college kabaddi team winner at a Solapur University runners up in Solapur University intercollegiate tournament. Ratan Chinta, Sarthak Rajput, Yash Jadhav, Pawan Aigole, Basavraj Zamdade, Parshuram Rathod, Rohan Irawate. Our senior yoga team, Aditya Kalamdane, Rahul Nayak, Rushikesh Shinde, Ritesh Pawar, our senior yoga team winner our senior volleyball team winner at a Solapur University intercollegiate tournament. Our senior college Kho-Kho team winner at a Solapur University intercollegiate tournament. Moin Sheikh. Kho-Kho team. Moin Sheikh, Akash Salgar, निरंजन काळे, जनार्दन येवरे, अनिकेत सावंत, सिद्धांत सिद्धे, अमर शेख, राज येडगे, रतन चिंता, राजकुमार लवंगी. Baseball team, our senior college chess team, our senior college chess team, महादेव कराडे सर इथं आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. चेस, our college chess team runners at a Solapur University intercollegiate tournament. Soham Yamul, Omkar Birajdar, Vinayak Kattimani, Om Ronge आणि प्रथमेश दबे. Thank you. मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर रात्र महाविद्यालयाच्या क्रीडा पारितोषिकाचं यादी वाचन होईल. मी प्राध्यापक शरण वांगी सरांना विनंती करतो की त्यांनी यादी वाचन करावं. शरण वांगी सर. श्री कराडे सर, फायनान्स आणि अकाउंट ऑफिसर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचा सत्कार आपल्या संस्थेचे सदस्य माननीय श्री पुष्कराजी काडादी मालक यांनी करावा अशी मी त्याला विनंती करतो. सोलापूर विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी माननीय महादेवजी खराडे सर यांचा सत्कार होतोय माननीय पुष्पराजजी काडादी यांच्या हस्ते. धन्यवाद सर. वांगी सर यादी वाचन करतो. Good morning to one and all, respected dignitaries on the dais of the dais. It is a great pleasure to stand before you today and celebrate the outstanding achievements of our students in sports at Sangameshwar Ratra Mahavidyalaya. We believe the sports are not just about winning medals, but about dedication, hard work, and the spirit of sportsmanship. This year, our students have made a proud by extremely well in various intercollegiate competitions and under the Punishlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur. They have showcased their talent in kabaddi, cricket, kho-kho, athletics, taekwondo, wrestling, rifle shooting, and many more sports. A special congratulations to our star performers. First, I would like to call Rupali Jadhav, become second year.
Rupali secured second position in the 48 kg 48 kg category at the intercollegiate taekwondo competition held in Sangola under the Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur. She achieved this milestone for the second consecutive year, bringing pride for our college. Second, Kotraj Anjan Kumar Srinivas became first. Anjan Kumar earned the third position in the 73 kg weight category at the intercollegiate weightlifting competition held in Akluz under the Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur. Last one, Prathamesh Wagmare became second year. Prathamesh showcased an outstanding performance in the intercollegiate cricket competition held in Solapur. His exceptional play earned him to spot in the Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University cricket team. The university cricket tournament was held at Kota, Rajasthan. The dedication and achievements of these athletes reflect the strong sportsmanship spirit of Sangameshwar Ratra Mahavidyalaya. Thank you. And finally, I would like to announce the awards for the Sangameshwar Premier League organized by Sangameshwar Education Society for the teaching and non-teaching staff cricket matches in the year 2024-25. First, I would like to announce runner-up team. The runner-up team is Sangameshwar Science Senior Department. I request all the team members to come on stage and collect your trophy. Congratulations to the team. The team members, Captain Gore Patil sir, Avle sir, Kore sir, Chikte sir, our best performer, Umesh, this trophy A big round of applause. संगमेश्वर कॉलेजच्या मैदानावर या क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या. अतिशय रोमहर्षक हा सामना झाला होता. and the winner of this tournament, Sangameshwar Public School. I request all the team members, please come on stage and collect your winner trophy. KG to PG शिक्षण देणाऱ्या या संकुलातील संगमेश्वर पब्लिक स्कूलचे हे सगळे शिलेदार. अतिशय चुरशीची मॅच झाली. सुपर ओव्हर द्यावा लागला. From Hanamgaonkar sir. Congratulations team. मंचावरील सर्व मान्यवरांना सांगण्यास आनंद वाटतो की सुपर ओव्हर मध्ये ही मॅच चालली. अतिशय रोमहर्षक सामना. Wonderful clap for them. Very या young team. सगळ्यांचा उत्साह वाढवूया. या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला. या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला. तसं हुकला तो संपला असं क्रिकेटचं वर्णन सुनीलजी गावस्कर करतात. त्या पद्धतीने हा सामना अतिशय रोमहर्षक झाला. सुपर ओव्हर द्यावी लागली ही मी पुन्हा एकदा सांगतो, कारण कॉमेंट्री बॉक्सवर आम्ही सगळे होतो, सिनियर ज्युनियर सगळेच होतो. पुन्हा एकदा कंटिन्यू. Okay, that is the end of the champions list. Thank you. Thank you very much. Have a nice day, all of you. Thank you. धन्यवाद सर. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी आसनस्थ व्हावं. यानंतर गोड कार्यक्रम आभार प्रदर्शनाचा. कोंडा मॅडम. The gratefulness, the thankfulness, the appreciativeness is always well expressed through thanksgiving. And thus, let's end up with a sweet vote of thanks which will be conferred by the student representative, Mr. Zaid Sheikh, the student representative from Sangameshwar College. Over to you.
नमस्कार, सुप्रभात. श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर कॉलेज सोलापूरच्या 72व्या क्रीडा पारितोषिक वितरण प्रसंगी मी झैद शेख, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आभार प्रदर्शनासाठी येथे उभा आहे. आजच्या क्रीडा पारितोषिक वितरण समारंभासाठी आपल्याच कॉलेजचे क्रीडा विभागातील माजी विद्यार्थी माननीय प्राध्यापक डॉक्टर अतुल लकडे, राष्ट्रीय क्रीडापटू हॉकी व फुटबॉल, हे सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे क्रीडा संचालक आहेत. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमात आमच्या विनंतीला मान देऊन ते आले आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आपले प्रेरणादायी विचार ऐकवले, त्याबद्दल त्यांचे मी कॉलेजच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे फायनान्स ऑफिसर महादेव खराडे सर, तसेच संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक CB नाडगौडा सर, तसेच संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सदस्य माननीय अण्णाराज काडादी सर, आणि तसेच श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे शैक्षणिक सल्लागार PM दर्गो पाटील सर, श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, कॉलेजवर प्रेम करणारे आजी व माजी विद्यार्थी, या सर्व आदरणीय मान्यवरांचे मी कॉलेजच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. तसेच क्रीडांगणावरील चमकणारे तारे, आमच्या क्रीडा विभागातील सर्व बक्षीसपात्र खेळाडू, मान्यवर सर्व विभागातील प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, पालक, माध्यमांचे सर्व प्रतिनिधी, पत्रकार बंधू भगिनी, तंत्रज्ञ यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी परिश्रम घेणारे सर्व ज्ञात व अज्ञात सर्वांचेही मी आभार मानतो. आणि या ठिकाणी मंडळी, या सर्व खेळाडूंना पाहून मला एक कविता आठवते, तर ती अशी आहे की खेळ खूप खेळूनी सतेज व्हायचे, खेळ खूप खेळूनी सतेज व्हायचे, रोज नवे ज्ञान दिवे चेतवायचे, सुरेख वाचना उदंड लेखना स्फूर्ती देऊया, या यशाकडेच जाऊया, या यशाकडेच जाऊया. एवढे म्हणून मी अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम येथे संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.